60. नमस्कार. मी हं, दत्तप्रसाद शेणई, हं. दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ. हां. चटकन माझी आयडेंटिटी लक्षात येत नसेल, कारण केस दिसले नाहीत. बऱ्याच जणांना हं, केस लांब नाहीत, लक्षात येणार नाही. हं. माझी आई हल्लीच 5 जुलैला एक्सपायर झाल्यामुळे जरा केस कापलेले आहेत. हां. पण आता माझी ओळख नावानुसार तुम्हाला सर्वांना पटलीच असेल. ओके. दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ हं. या मंडळाच्या नाट्यप्रयोगांच्या मुंबईच्या दौऱ्याच्या अनुषंगानं आम्ही आज विरारला आहोत. हं. पण विरारला पावसामुळे हा नाट्यप्रयोग रद्द झालेला आहे. कालचाही आमचा मालाडचा नाट्यप्रयोग पावसामुळे रद्द झाला. पण आज पडकील आमच्या सोबत आले आणि आबा पडकी. आबा पडकील आमच्या सोबत येऊन मुलाखत घेऊया म्हणाले. त्यामुळे एक थोडासा परिचय आमचा दत्तमाऊली मंडळाचा आम्ही आपल्याला देतोय. तसंच सर्वात प्रथम माझाही परिचय. हं. दशावतार मी अगदी इयत्ता 6वीत असताना सुरुवात केलं. आज 24 वर्ष मला दशावताराला अगदी झालेली आहेत. हां. बरेच दिग्गज कलाकार म्हणजे दिगंबर नेरुरकर, तुकाराम गावडे, सीताराम लोट वगैरे अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर, पांडुरंग डांबरेकर तर माझे गुरुवर्य, अशा जुन्या कलाकारांबरोबर मला काम मच्छिंद्रनाथ. करण्याची संधी मिळाली. त्यांनी मच्छिंद्रनाथची भूमिका केली होती. परमभाग्य असं मी माझं समजतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा माझा प्रवास सुरूच होता. हं, खानोलकर दशावतार नाट्य मंडळ, हं, चेनवनकर दशावतार नाट्य मंडळ, कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, बाबी कलिंगड यांच्याकडे खरं तर माझं दशावताराचा प्रवास रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ घावनाळे, बबन घावनाकर यांच्या माध्यमातून झाला. हां, हां. पण पारंपरिकमध्ये कंपनीमध्ये कलेश्वर दशावतार नाट्य मंडळामध्ये माझं पहिलं पाऊल पडलं. हं, बाबी कलिंगड तेव्हा चालवत होते कंपनी. हं, त्यानंतर सुधीर कलिंगडच्या सुधीरदाराच्या कंपनीत येत होतो. खानोलकर दशावतार, चेनवनकर दशावतार, मामा मोचमाडकर दशावतार असा हा माझा प्रवास सुरू आहे. बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळमध्ये अखेर 3 वर्ष होतो आम्ही. आणि त्यानंतर मात्र कोरोनाची लाट आली होती. हं, खरं तर कोरोनामुळे आम्ही सगळे कलाकार आम्ही घरी होतो. हं, आणि त्यावेळी एक आमच्या मनात डोक्यात एक कल्पना येऊन गेली. हं. संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग म्हणजे प्रत्येक कंपनीतील एक सिलेक्ट केलेला कलाकाराचा नाट्यप्रयोग सादर केला जातो. हं, पावसाळ्यात पाऊस सुरू झाल्यानंतर, दशावतार संपल्यानंतर. हं. त्याप्रमाणे हा प्रकार सुरू असताना नेमकं एक डोक्यात विचार आला कोरोनात, जर आम्ही सगळे चांगले टॉप कलाकार मित्रवर्ग एकत्र येऊन जर एक नवीन सगळेच संयुक्त प्रकारचं मंडळ चालू केलं तर. आणि या विचारांना गणपती गजानन आणि दत्त महाराजांनी आशीर्वाद दिला. हं, आणि आम्ही 15 मित्रवर्ग कलाकार, हं. दशावतारातील बादशाह म्हणून ज्यांना ओळखला जातं ते बाबा मयेकर, मोरेश्वर सावंत, रामचंद्र रावले, आमचे मित्र शिवा मेस्त्री, हं, दादा केळुसकर, स्वप्नील नाईक, हं, अशा प्रकारे सगळे आम्ही एक 15 कलाकार हं. सगळे एकत्र आलो आणि दशावताराच्या आमच्या प्रवासाला, नवीन कार्याला सुरुवात झाली. हं. सगळेच मालक असणारं पहिलं मंडळ सिंधुदुर्गातील तर ते दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ. हं. पण रजिस्ट्रेशन मात्र आमचं नावानं आहे ते दत्तमाऊली प्रशिक्षण बहुउद्देशीय मंडळ म्हणून. हं. कारण आम्ही प्रशिक्षणाचे धडे सुद्धा प्रति वर्षाला प्रशिक्षण घेऊन जुन्या कलाकारांना बोलवून नवीन नवोदित कलाकारांना आम्ही देतो. हं. खरं तर ही गोष्ट सर्व काही सुंदर प्रकारे चालू असताना पहिल्या वर्षी 122 नाट्यप्रयोग रसिकांच्या आशीर्वादानं आमची झाली. हं. त्या 122 नाट्यप्रयोगानंतर कोरोनामुळे थांबावं लागलं. हं, हं. दुसऱ्या वर्षी 30 नाटकं आमची 235 या संख्येनं द्विगुणित झाली. एका वर्षात. हा, एका वर्षात 235 नाटकं पुढच्या वर्षी झाली. हं. त्याच्यानंतर 250 आली. हं. त्याच्यानंतर पुन्हा 225, 230, 235 असं चालू आहे. 5 वर्ष पूर्ण झाली. हं. आणि 6वं वर्ष आमचं आता या प्रवासाचं सुरू झालेलं आहे. हं. दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळाचं खास वैशिष्ट्य काय असेल हं. तर सादरीकरणाचं असणारं एक वेगळाच पैलू. हं. ज्यांनी पाहिलं, खरं तर पाहिलं ते अगदी भारावून जातातच. हं. पण ज्यांनी दशावतार कधीच पाहिलं नाही हं. अशा व्यक्ती सुद्धा खास करून दशावतार दत्तमाऊलीचं पाहतात. हं. माझ्यासारखा नाटकप्रेमी. हा, नाट्यप्रेमी. सावंतवाडीला महोत्सव होतो, 1.5 तासात नाट्यप्रयोग आटपायचा असतो. हं. पण त्यावेळी एक व्यक्ती आहे, ते रिटायर झालेली ऑफिसर आहे. ते म्हणतात की मी तुमचं नाट्यप्रयोग पाहायला फक्त येतो. कारण काय हं. तर कुठं वाद्य कमी जास्त वाजवायला हवं, हं.
कलाकार बोलतो रंगमंचावर त्याचा आवाज स्पष्ट कसा ऐकायला यायला पाहिजे हे फक्त दत्तमाऊली मंडळातून आम्हाला खऱ्या अर्थानं मिळतं. त्यासाठी आम्ही तुमचा नाट्यप्रयोग बघायला येतो. आजपर्यंत तामिळनाडूची मीनाक्षी देवी हिच्यावर आम्ही नाट्यप्रयोग, मीनाक्षी सुंदरेश्वर म्हणून नाट्यप्रयोग सादर केला. त्यानंतर कर्नाटकमधली देवी चंद्रलांबा परमेश्वरी हिच्यावर नाट्यप्रयोग चंद्रलांबा परमेश्वरी म्हणून सादर झाला. शीतला सप्तमी जी साथीच्या रोगावर देवी आहे, जिच्या आशीर्वादानं साथीचे रोग बरे होतात, देवी कांजण्या वगैरे, तिच्यावर नाट्यप्रयोग सादर झाला. ट्रिक्सिन नाट्यप्रयोगात स्वामी समर्थांच्या स्त्री रूपावर बाबा मयेकर यांच्या स्वामींच्या भूमिकेत स्वामी अन्नपूर्णा हा नाट्यप्रयोग सादर झाला. त्याचबरोबर छिन्नमस्ता देवी हा आमचा नाट्यप्रयोग मात्र सर्वात जास्तीत जास्त गाजला म्हणजे सरळ सांगायचं म्हणजे पहिल्या वर्षी मंडळाच्या स्थापनेच्या वेळी जो प्रयोग झाला. हॅलो बोला. हा बोला. बोला. ट्रिक्सिनचा नाट्यप्रयोग आमचा सर्वात गाजला. 2 दिवस कल्याण आणि डोंबिवलीला सुद्धा रसिकांना तो खूप आवडला. तो म्हणजे देवी छिन्नमस्ता, आपल्या नखानं आपलं शिर देवी पेटीच्या पाठीमागे शिर आपल्या हातात घेऊन नाचते. अशा प्रकारचा तो छिन्नमस्ता नाट्यप्रयोग एवढा गाजला की सलग 6व्या वर्षी सुद्धा तो नाट्यप्रयोग अजून सुरू आहे. खरं तर 1 किंवा 2 वर्ष नाट्यप्रयोग ट्रिक्सिनचा चालतो, पण 6व्या वर्षी सुद्धा आम्हाला ते साहित्य जपून ठेवावं लागतं कारण रसिकांची मागणी आहे. असा हा छिन्नमस्ता आमचं खास वैशिष्ट्य म्हणजे अष्टपैलू कलाकार आहात आम्ही सगळे कुठलीही भूमिका करतो. प्रत्येक जण कलाकार, आम्ही सर्व मालक असल्यामुळे आमच्यात आम्ही कुठली अट वडली ठेवत नाही. हेच करणार तेच करणार, सर्वजण सर्व भूमिका करतात आणि सर्वांना सर्वजण परिचित आहेत. सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे शुद्ध पौराणिक नाट्यप्रयोग सादरीकरण करणं ही आमची खासियत आहे. आणि पारंपरिकता आहेच, पण शुद्ध पौराणिक याचा अर्थ काय तर जो भाग आहे, जे कथानक आहे ते मी मोरेश्वर सावंत आम्ही त्याची बांधणी करतो. शुद्ध पौराणिक कुठलाही आम्हाला विचारा, आम्ही पुस्तक दाखवू शकतो. त्या पुस्तकात हा नाट्यप्रयोग आहे म्हणजे रचित नाही. हा एक पात्र कॉमेडीसाठी घालावं लागतं, ते माहिती आहे. पर्याय नसतो, पब्लिकला हसवायचं असतं. पण अगदी शुद्ध पौराणिक प्रकारे नाट्यप्रयोग सादरीकरण करणं ही आमची खासियत आहे. त्यामुळे दत्तमाऊली मंडळाचा 6व्या वर्षी तुम्हाला श्रीकृष्ण मायबापांच्या आशीर्वादानं आमचा प्रवास सुरू आहे. चारू मांजरेकर सारखे नारद कलाकार, बाबा मयेकर, रामचंद्र रावले, शिवप्रसाद मेश्री, स्वप्नील नाईक हे सर्व आम्ही दिग्गज कलावंत या मंडळात आहोत. आम्ही दिग्गज आमचा आम्ही म्हणणार नाही, तुम्ही म्हणणं हे आम्हाला ऐकून चांगलं वाटेल. तेव्हा या भेट द्या, दत्तमाऊली मंडळाचं नाट्यप्रयोग पहा. म्हणजे स्टार्टअप तुमचा इथूनच झाला की दुसऱ्या कंपनीमध्ये कुठे गेला होता? कंपनीमध्ये आम्ही खूप कंपनीमध्ये होतो ना. 24 वर्ष दशावतारात आत्ता अलीकडे या 6 वर्षात आम्ही ही कंपनी स्थापन केली. त्याच्या अगोदर सगळे उदाहरणार्थ रामचंद्र रावले पारसेकर कंपनी होते, चेन्मनकर कंपनी होते, तसेच मोरेश्वर सावंत कलेश्वर कंपनी होते, दशावतारमध्ये होते. मी होतो खानोलकर कंपनी, चेन्मनकर कंपनी, मामा मोचमाडकर गोरे कंपनी होतो. बरेच अनुभव आहे. सगळे अनुभवाची माणसं आहेत, सगळे अगदी परिचित आहेत आणि जुन्या जाणत्या कलाकारांचं मार्गदर्शन नेहमी आम्हाला सुरू असतं आणि त्याच्यावरून आम्ही एक यशस्वी प्रवास सुरू ठेवला आहे. धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी आबा पडकील. आत्ताच दत्तप्रसाद शेनाई यांची मुलाखत झाली. नाटक रद्द झाल्यामुळे त्यांच्याकडे वेळ होता म्हणून मी यांची मुलाखत घेतली. तर मी हा व्हिडिओ यूट्यूबला टाकणार आहे, तर याला भरभरून लाईक द्या. धन्यवाद. आबा पडकील.